जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार। आज मी महाराष्ट्रातील जनतेला कोल्हापूर या ठिकाणी जे महालक्ष्मी मातेचं शक्तिपीठ आहे, या मातेच्या पूजेसंबंधी अत्यंत महत्त्वाची माहिती देवी भक्तांना सांगणार आहे। कोल्हापूर येथील महालक्ष्मी माता पूर्णतः शाकाहारी देवी आहेत आणि या माता कवड्याची माळ परिधान करतात। या मातेचा वार शुक्रवार आहे आणि या मातेच्या नावाखाली अखंड महाराष्ट्रामध्ये गावोगावी जी मरी माता, लक्ष्मी आई या देवीची मंदिरे आहेत। या मंदिरामध्ये देवीला कोंबडं कापल्या जातं। या देवीच्या नावाने गयामध्ये हसूड बांगड्याची माळ परिधान केली जाते। हा त्या देवीचा धार्मिक कार्यक्रमाचा भाग असू शकतो, परंतु मी महाराष्ट्रातील तमाम देवीभक्तांना असं सांगू इच्छितो, कोल्हापूर या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रत्यक्ष पहा। ही देवी कोणतंही कोंबडं बकरं बलिदान घेत नाही आहे आणि ही माता कोणतीही बांगड्याची माळ किंवा गळ्यामध्ये हसूड अडकवत नाही आहे। ही माता फक्त कवड्याची माळ परिधान करते। मी महाराष्ट्रातील देवीभक्तांना महालक्ष्मी मातेच्या पूजेतील असं सत्य लोकांना सांगितलेलं आहे, जे लोकांना माहीत नाही आहे। सर्वप्रथम तर जे लोक कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेला आराध्य मानतात, ही देवी प्रसन्न आहे असं मानतात, या लोकांनी शुक्रवारी मांसाहारी अन्नही खाऊ नये। महालक्ष्मी माता पूर्णतः शाकाहारी देवी आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेने अगड्या डोळ्याने कोल्हापूर या ठिकाणी शक्तिपीठावर जाऊन प्रत्यक्ष या देवीच्या पूजा अर्चनेची माहिती घ्यावी। या मातेची प्रत्येक शुक्रवारी मंदिरामध्ये पालखी निघते। आई राजा उद उद बोल भवानी माता की जय। जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव।